प्रश्न क्रमांक पहिला, फायनान्शियल इयर 2026-27 अंदाजपत्रीय साठी राजकोषीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिट GDPच्या किती टक्के असल्याची अंदाज आहे. तर ही जी बजेटरी इस्टिमेट्स असतात अर्थसंकल्पामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि राजकोषीय तूट ही सर्वात महत्त्वाची तूट आहे की ज्याच्यावरती फिक्स स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर यावेळी 2026-27 साठी राजकोषीय तूट सांगितलेले आहे GDPच्या 4.3% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण भारताचा अर्थसंकल्प 2026-27 हा प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात म्हणजेच MCQ पॅटर्नने पाहणार आहोत. MPSC पाठीमागे झालेल्या पूर्व परीक्षेमध्ये याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारताना दिसत आहे आणि त्याच प्रश्नांचा अभ्यास करून या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या बाबी या भारताच्या अर्थसंकल्प 2026 मध्ये आहेत त्या सर्व येथे कव्हर केलेल्या आहेत. याच्यामध्ये या अर्थसंकल्पात केलेल्या सर्व नवीन घोषणा, सर्व नवीन योजना, त्याचबरोबर महत्त्वाच्या आकडेवारीचा समावेश आहे. परीक्षेमध्ये फिक्स मार्क मिळवून देणार हा व्हिडिओ आहे, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक बघा. याचा 100% फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, फायनान्शियल इयर 2026-27 अंदाजपत्रीयसाठी प्राथमिक तूट म्हणजेच प्रायमरी डेफिसिट GDPच्या किती टक्के असल्याचा अंदाज आहे. तर ही देखील आणखीन एक महत्त्वाची तूट आहे, प्राथमिक तूट. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर ही जी प्राथमिक तूट आहे ती सांगितलेली आहे 0.7% ऑफ GDP. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 2026-27 अंदाजपत्रीयसाठी महसूल तूट रेव्हेन्यू डेफिसिट GDPच्या किती टक्के असल्याचा अंदाज आहे. तर ही देखील एक महत्त्वाची तूट आहे, महसूल तूट. आणि ही महसूल तूट GDPच्या 1.5% असल्याची सांगितलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. फायनान्शियल इयर 2026-27 साठी हे जे बजेटरी इस्टिमेट्स आहेत म्हणजेच जे अंदाज आहेत बजेटमधले, अर्थसंकल्पामधले प्रमुख तुटीच्या आकड्यांवरचे, त्याच्यावरती फिक्स स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आणि हे जे 4 आकडे आहेत ते पाठच असले पाहिजेत. त्यामुळे ह्याची मी इथे एक वेगळी स्लाईड केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला हे पाठ करता येतील. तर फिस्कल डेफिसिट म्हणजेच राजकोषीय तूट आहे 4.3% ऑफ GDP, 4.3%. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजेच महसूल तूट आहे 1.5% ऑफ GDP म्हणजे 1.5%. आणि प्रायमरी डेफिसिट म्हणजे प्राथमिक तूट आहे 0.7% ऑफ GDP. आणि त्याच्यानंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट आहे 0.3% ऑफ GDP. तर या पहिल्या 3 तर अतिशय महत्त्वाच्या आहेत. या कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. प्रश्न क्रमांक 4, सरकारच्या प्राप्तीमध्ये रिसिप्ट्समध्ये सर्वाधिक वाटा हा कोणत्या स्रोताचा असतो. म्हणजे सरकार जो पैसा उभा करतं त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा कशाचा आहे असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये सर्वाधिक वाटा असतो कर्जे आणि दायित्व म्हणजेच बॉरोविंग्स आणि लायबिलिटीजचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग हा वाटा किती आहे तर एकूण प्राप्तीपैकी जवळपास 24% वाटा हा कर्जे आणि दायित्वाचा आहे. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला हे देखील माहिती असलं पाहिजे की एकूण प्राप्तीमध्ये आयकराचा वाटा किती आहे. तर इन्कम टॅक्सच्या माध्यमातून 21% एवढी प्राप्ती होत असते. त्यामुळे हे आकडेवारी लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेत असा प्रश्न विचारलेला आहे यापूर्वी देखील की GST आणि इतर कराच्या माध्यमातून सरकारला किती प्राप्ती होते. तर याच्या माध्यमातून यावर्षी 15% एवढी प्राप्ती यांनी अर्थसंकल्पामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे तिन्ही देखील आकडे लक्षात ठेवा, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, राज्यांना दिल्या जाणाऱ्या कर वाट्याचा म्हणजेच स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अंदाजे किती टक्के हिस्सा असतो. तर केंद्र सरकारमार्फत राज्यांना दिल्या जाणाऱ्या कर वाट्याचा हिस्सा यावेळी सांगितलेला आहे 22% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा करांचा वाटा देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हा जो 11% आहे तो काय आहे तर हा आहे डिफेन्सचा खर्च किंवा डिफेन्सला दिला जाणारा वाटा. त्यामुळे हा 11% देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6, 2026च्या अर्थसंकल्पानुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी
सर्वाधिक खर्च करण्यात येईल? तर हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर 2026च्या अर्थसंकल्पानुसार असे कोणते क्षेत्र आहे की ज्याच्यासाठी सर्वाधिक खर्च करण्यात येणार आहे? तर ते क्षेत्र आहे वाहतूक आणि दळणवळण. ट्रान्सपोर्ट या क्षेत्रासाठी 2026च्या अर्थसंकल्पानुसार सर्वाधिक खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण जर चार्ट बघितला तर येथे लक्षात येईल की सर्वाधिक खर्च हा ट्रान्सपोर्टवरती होईल, वाहतूक आणि दळणवळणवरती. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्र. तिसऱ्या क्रमांकावर आहे रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास आणि चौथ्या क्रमांकावर आहे होम अफेअर्स. त्यामुळे पहिले 3 तरी लक्षात ठेवा, ट्रान्सपोर्ट, डिफेन्स आणि रुरल डेव्हलपमेंट. त्यानंतर या चार्टवरती असा देखील प्रश्न विचारलेला आहे पाठीमागे MPSCने की हेल्थवरती किंवा आरोग्यावरती शिक्षणापेक्षा जास्त खर्च झालेला आहे. तर 2026नुसार इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की शिक्षणावरती हा आरोग्यापेक्षा जास्त खर्च झालेला आहे. त्यामुळे हा पॉईंट नोट डाऊन करा. आणि शिक्षण आणि आरोग्याच्या मध्ये कोण आहे तर ते आहे एनर्जी, ऊर्जा क्षेत्र. त्यामुळे याच्यावरती देखील मल्टीलायनरवरती अशा स्वरूपाचे प्रश्न ते विचारतात. त्यामुळे इथंपर्यंतचा जो क्रम आहे तो तुमच्या लक्षात असायला हवा. याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक निधीचे वाटप मिळते? आता मागाशी आपण सेक्टर वाईज बघितलं, आता आपण मंत्रालय वाईज बघणार आहोत की कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक निधी मिळालेला आहे. तर 2026-27च्या अर्थसंकल्पानुसार सर्वाधिक निधी मिळालेले मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. टेक्निकली जर पाहिलं तर वित्त मंत्रालयाला सर्वाधिक निधी मिळालेला आहे, मात्र त्याच्यातून व्याज देयक खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या अधिकृत स्रोतानुसार संरक्षण मंत्रालय हे याचे योग्य उत्तर असेल. मग संरक्षण अर्थसंकल्पाचे बजेट किती आहे हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर एकूण 7.85 लाख कोटीचे बजेट यावेळी 2026मध्ये संरक्षणासाठी आहे. आणि त्याचा उद्देश काय त्यांनी सांगितलेला आहे की देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, म्हणजे संरक्षणाच्या बाबतीत आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी हे एवढ्या रकमेचं बजेट त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा, 7.85 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 8. अर्थसंकल्पीय अंदाज बजेटरी इस्टिमेट्स 2026-27 नुसार भारत सरकारचा कर्ज ते GDP गुणोत्तर डेट टू GDP रेशो किती आहे? हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील प्रश्न विचारला जातो की भारत सरकारचे जे कर्ज ते GDP गुणोत्तर आहे ते या 2026-27च्या अर्थसंकल्पानुसार 55.6% एवढे सांगितलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील आकडा तोंडपाठ करून ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. अर्थसंकल्प 2026मध्ये जाहीर केलेले डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर्स हे दुर्मिळ खनिजांच्या खाणकाम, प्रक्रिया, संशोधन आणि उत्पादनासाठी कोणत्या राज्यांच्या गटाला समर्थन देण्यासाठी आहेत? तर ही एक नवीन योजना किंवा स्कीम जाहीर केलेली आहे अर्थसंकल्पामध्ये, डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर्स. आणि हे जे कॉरिडॉर्स आहेत हे कशासाठी आहेत तर जी काही रेअर मिनरल्स आहेत किंवा खनिजे आहेत त्यांच्यासाठी खाणकाम प्रक्रिया, संशोधन आणि त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. मग या कोणत्या राज्यांसाठी आहे तर तो आहे ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांच्या गटासाठी. तेव्हा पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. अर्थसंकल्प 2026मध्ये चॅम्पियन SMEs तयार करण्यासाठी कोणते आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात आलेले आहे? तर या अर्थसंकल्पामध्ये जे काही लघु आणि मीडियम म्हणजे मध्यम उपक्रम आहेत, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस, त्यांच्यासाठी चॅम्पियन SME तयार करण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आर्थिक सहाय्य देखील जाहीर केलेले आहे. मग ते किती आहे तर ते आहे 10,000 कोटी SME ग्रोथ फंड म्हणून. त्यामुळे 10,000 कोटी लक्षात ठेवा, ज्याची घोषणा स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसला चॅम्पियन बनवण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11. अर्थसंकल्प 2026मध्ये जाहीर करण्यात आलेला नवीन डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर हा जो डेडिकेटेड
फ्राईट कॉरिडॉर आहे तो कशासाठी आहे? तर हा डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर आहे. जे काही कार्गो ट्रान्सपोर्ट्स आहेत त्या कार्गो ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स जे आहेत त्यांना क्षमता प्रदान करण्यासाठी किंवा त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी हा डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. आणि याच्या अंतर्गत ती कोणती 2 ठिकाणी जोडली जाणार आहेत? तर ते आहेत डांकुनी जे पूर्व भारतातील आहे आणि सुरत जे आहे पश्चिम भारतातील. म्हणजे पूर्व ते पश्चिम असा हा कॉरिडॉर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, अर्थसंकल्प 2026-27 नुसार पुढील 5 वर्षात किती नवीन राष्ट्रीय जलमार्ग नॅशनल वॉटरवेज कार्यान्वित करण्याची योजना आहे? तर या अर्थसंकल्पानुसार पुढच्या 5 वर्षामध्ये साधारणतः 20 एवढे नॅशनल वॉटरवेज नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करण्याची योजना आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, अर्थसंकल्प 2026-27 अंतर्गत चॅलेंज बेस्ड क्लस्टर मॉडेलद्वारे किती डेडिकेटेड केमिकल पार्क्सला समर्थन दिले जाणार आहे? तर या अर्थसंकल्पात केमिकल पार्कसाठी देखील तरतूद आहे आणि या अंतर्गत चॅलेंज बेस्ड क्लस्टरद्वारे किंवा हे एक मॉडेल स्वीकारलेले आहे आणि या मॉडेलद्वारे 3 डेडिकेटेड केमिकल पार्क्सला समर्थन केले जाणार आहे किंवा सपोर्ट दिला जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14, अर्थसंकल्प 2026-27 नुसार किती नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न असेल परीक्षेसाठी. तर अर्थसंकल्प 2026-27 मध्ये नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याचा देखील प्रस्ताव आहे आणि याच्या अंतर्गत 3 अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यामुळे काय होईल तर जे काय आयुर्वेद किंवा आयुषशी संबंधित एज्युकेशन आहे किंवा रिसर्च आहे किंवा हेल्थ केअर सर्व्हिसेस आहे याला बूस्ट मिळेल किंवा याला मजबूती प्रदान केली जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15, अर्थसंकल्प 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या खेलो इंडिया मिशन याचा मुख्य उद्देश काय आहे? तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारे योजना आणि त्याचा मुख्य उद्देश याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न येथे महत्त्वाचा आहे. तर या अर्थसंकल्पात खेलो इंडिया मिशन देखील जाहीर करण्यात आलेले आहे आणि याचा मुख्य उद्देश सांगितलेला आहे की पुढील दशकात म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवणे या उद्देशाने ही खेलो इंडिया मिशन राबवले जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. म्हणजेच काय तर भारताच्या क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी किंवा परिवर्तन घडवण्यासाठी हे खेलो इंडिया मिशन राबवले जाईल. प्रश्न क्रमांक 16, अर्थसंकल्पीय अंदाज 2026-27 नुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हस्तांतरणाची एकूण अंदाजित रक्कम किती आहे? तर या अर्थसंकल्पानुसार 26.2 लाख कोटी एवढी रक्कम ही केंद्र सरकारद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 17, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27चा एकूण खर्च टोटल आउटले किती आहे? हा देखील प्रश्न विचारला जातो की अर्थसंकल्पाचा एकूण खर्च टोटल आउटले किती आहे? तर यावेळी 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा टोटल आउटले आहे 53,47,315 लाख कोटी एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील आकडा तुमचा पाठ असला पाहिजे. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो किंवा 53.50 लाख कोटी असा देखील आकडा तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 18, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये वापरण्यात आलेला शी मार्ट हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर अशा स्वरूपाचा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की हा जो शी मार्ट आहे तो कशाशी संबंधित आहे? तर तो आहे सेल्फ हेल्प एंटरप्रिन्युअर्स याच्याशी संबंधित. म्हणजे सेल्फ हेल्प एंटरप्रिन्युअर्स मार्ट असा हा शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. मग हे जे शी मार्ट आहेत ते
जे महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, SHGs किंवा जे बचत गट आहेत त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणून उपलब्ध करून देणार आहेत. म्हणजेच काय, तर या स्मॉल बचत गटांना किंवा महिलांच्या लघु उद्योगांना त्यांच्या तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी हा शी-मार्ट एक प्लॅटफॉर्म म्हणून उपयोगाला येईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय? तर या अर्थसंकल्पामध्ये ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की या ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे नक्की काय? तर ऑरेंज इकॉनॉमीचा अर्थ होतो जे काही आपले पारंपरिक उत्पादन आहेत किंवा उत्पादनाशी संबंधित क्षेत्रे आहेत त्यांच्याऐवजी कल्पना, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, संस्कृती आणि बौद्धिक संपत्तीवर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल याच्यावर आधारित असलेल्या क्षेत्रांना असे ऑरेंज इकॉनॉमी असे म्हटले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्या संबंधी थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूया कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ही जी ऑरेंज इकॉनॉमी आहे ती म्हणजे मागाशीच आपण बघितल्याप्रमाणे कल्पना, सर्जनशीलता, तंत्रज्ञान, संस्कृती आणि बौद्धिक संपदा याच्यावर आधारित असलेली आर्थिक क्षेत्रे आहेत. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? मग चित्रपट आणि मीडिया क्षेत्र असेल, संगीत आणि कला क्षेत्र, डिझाईन आणि फॅशन इंडस्ट्रीज, गेमिंग आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्री, जाहिरात आणि क्रिएटिव्ह उद्योग. म्हणजेच काय, जेथून क्रिएटिव्ह आयडियाजच्या माध्यमातून ज्या क्षेत्रांमधून उत्पन्न निर्माण होते त्यांना ऑरेंज इकॉनॉमी असे म्हटले जाते. म्हणजेच आता जे कंटेंट क्रिएटर्स आहेत किंवा सोशल मीडियावरती ते देखील या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये समाविष्ट होतात आणि त्या दृष्टिकोनातून त्याला बूस्ट देण्यासाठी हे ऑरेंज इकॉनॉमीला सपोर्ट या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या ऑरेंज इकॉनॉमीलाच ना अजून एक नाव आहे आणि ते आहे क्रिएटिव्ह इकॉनॉमी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, ऑरेंज इकॉनॉमी मीन्स अल्सो क्रिएटिव्ह इकॉनॉमी. त्याच्यानंतर या ऑरेंज इकॉनॉमीच्या अंतर्गत बजेटमध्ये AVGC म्हणजेच काय, तर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स या कंटेंट क्रिएटर लॅब्स 15,000 सेकंडरी स्कूल्स आणि 500 कॉलेजेसमध्ये उभारण्यात येणार आहेत. म्हणजे ॲनिमेशन असेल, व्हिज्युअल इफेक्ट्स असतील, गेमिंग असतील आणि कॉमिक्स असतील याला सपोर्ट्स देण्यासाठी 15,000 क्रिएटर लॅब ह्या सेकंडरी स्कूलमध्ये आणि 500 क्रिएटर लॅब्स ह्या कॉलेजेसमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती देखील ते प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20, भारत विस्तार बद्दल तुम्हाला काय समजते? तर हा देखील आणखीन एक महत्त्वाचा शब्द आहे किंवा प्रकल्प आहे ज्याच्यावरती आपल्या अर्थसंकल्पामध्ये भाष्य केलेलं आहे. तर हा जो भारत विस्तार आहे तो आहे कृषी पद्धतींसाठी ॲग्रिस्टॅक पोर्टल आणि ICAR पॅकेज AI प्रणालींसोबत एकत्रित करणारे बहुभाषिक AI साधन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. मग याच्यातून काय समजलं, तर हे भारत विस्तार हे एक AI टूल आहे. ज्या प्रकारे ChatGPT आहे, जेमिनी आहे, त्याच प्रकारे हे शेतकऱ्यांसाठी AI टूल असेल ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध गोष्टी समजवल्या जातील किंवा विविध गोष्टींची माहिती दिली जाईल. त्यामुळे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की हे एक शेतकऱ्यांसाठी AI टूल असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेले. प्रश्न क्रमांक 21, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार फायनान्शियल इयर 2026-27साठी सार्वजनिक भांडवली खर्च म्हणजेच पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो तो किती राखीव आहे? आता हा जो पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा आपण कॅपेक्स म्हणतो तो फंड कशासाठी असतो? तर हा फंड असतो टू बूस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे देशामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जे काही प्रकल्प आहेत ते उभा करण्यासाठी हा फंड उपयोगाला येतो. म्हणजे ज्याच्या माध्यमातून हायवे असतील, रेल्वे असतील, पॉवर प्रोजेक्ट असतील, वीज निर्मिती असेल किंवा ज्या लॉंग टर्म ॲसेट आपण तयार करतो देशासाठी त्याला कॅपेक्स म्हणतात. आणि तो 2026-27च्या या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार किती सांगितलेला आहे? तर तो आहे 12.2 लाख कोटी एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22, अर्थसंकल्प 2026-27नुसार फ्युचर ट्रेडवर्स सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स STTमध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे? तर शेअर मार्केटचे जे काही फ्युचर ट्रेड्स असतात त्याच्यावरती सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT असतो आणि जो पूर्वी 0.02% एवढा होता तो आता 0.05% वर वाढवलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23, अर्थसंकल्प 2026मध्ये जाहीर केलेल्या कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीमचा उद्देश इनलँड वॉटरवे आणि कोस्टल शिपिंगद्वारे कार्गो वाहतुकीचा हिस्सा सुमारे 6% वरून 2047पर्यंत किती टक्क्यांपर्यंत वाढवणे हा आहे? तर 2026च्या अर्थसंकल्पामध्ये ही एक नवीन योजना जाहीर केलेली आहे, कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीम. आणि याचा उद्देश काय असा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर याचा उद्देश आहे जे काही इनलँड वॉटरवेज आहे आणि कोस्टल शिपिंग आहे त्याच्याद्वारे कार्गो वाहतुकीचा हिस्सा हा 2047 सालापर्यंत 6% वरून 12% वाढवणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27मध्ये SASCI म्हणजे खालीलपैकी कोणते? तर याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. तरी SASCIचा लॉंग फॉर्म होतो स्पेशल असिस्टन्स टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ही एक योजना जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने की ज्याच्या अंतर्गत जी काही राज्य आहेत त्यांना स्पेशल असिस्टन्स म्हणजे सपोर्ट दिला जाईल, फायनान्शियल किंवा पैसे दिले जातील जर त्या राज्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी करायची असेल तर त्याच्यासाठी हा फंड असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याची योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25, अर्थसंकल्प 2026-27मध्ये नमूद केलेली CCUS योजना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ही देखील एक महत्त्वाची योजना आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर या CCUS या योजनेचा लॉंग फॉर्म काय होतो? तर या योजनेचा लॉंग फॉर्म होतो कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज. तर CCUS ही एक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आहे ज्याच्या अंतर्गत कार्बन डायऑक्साईड हा कॅप्चर केला जातो, त्याला युटिलाइज केलं जातं, त्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो आणि त्याला स्टोअर केलं जातं. म्हणजेच काय होणार मग याच्यामुळे? तर जे काही प्रदूषण आहे, पॉल्युशन आहे ते कमी करणार ही यंत्रणा किंवा टेक्नॉलॉजी. आणि त्यासाठीच हे योजनेला सपोर्ट केलेला आहे. आणि याच योजनेअंतर्गत पुढच्या 5 वर्षात याच्यासाठी 20,000 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये. तेव्हा पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. ही योजना लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 26, अर्थसंकल्प 2026मध्ये शहरांदरम्यान ग्रोथ कनेक्टर्स म्हणून किती हाय स्पीड रेल कॉरिडॉर्सची जाहीर करण्यात आलेले आहेत? तर या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या शहरांदरम्यान ग्रोथ कनेक्टर्स निर्माण करण्यात आलेले आहेत आणि याच्या अंतर्गत साधारणतः 7 एवढे हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग या 7 पैकी 2 महाराष्ट्रात आहेत, एक आहे मुंबई पुणे आणि दुसरा आहे पुणे हैदराबाद. त्यामुळे परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की शहरांदरम्यान ग्रोथ कनेक्टर्स म्हणून किती हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स महाराष्ट्रातून जातील? तर त्याचे उत्तर असेल 2 एवढे. प्रश्न क्रमांक 27, अर्थसंकल्प 2026मध्ये जाहीर करण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा मुख्य उद्देश कोणत्या क्षेत्रांना बळकटी देणे हा आहे? तर ही एक आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम आणि याचा उद्देश आहे खादी उद्योग, हातमाग उद्योग आणि हस्तकला उद्योग या क्षेत्रांना बळकटी देणे किंवा सपोर्ट करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28, अर्थसंकल्प 2026-27मध्ये जाहीर करण्यात आलेल्या बायोफार्मा शक्ती या उपक्रमासाठी एकूण किती निधी किंवा आउटले जाहीर करण्यात आलेला आहे? तर हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे बायोफार्मा शक्ती म्हणून. हा उपक्रम कशासाठी असेल? तर हा उपक्रम भारताला
बायोफार्माच्या क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून निर्माण करण्यासाठी असेल आणि याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असेल ती 10,000 कोटी रुपयांची किंवा एवढा निधी किंवा एवढा टोटल आउटले जाहीर केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. अर्थसंकल्पात कोणत्या पिकांच्या उत्पादनावर विशेष भर देण्यात आला आहे? तर केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये काही पिकांच्या उत्पादनावर विशेष भर देण्यात आलेला आहे. तर ती पिके कोणती आहेत? तर ती आहेत चंदन, काजू आणि कोकोआ. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. विशेषतः ही जी पिके आहेत ती कोस्टल एरिया जो आहे आपला समुद्रकिनारीचा एरिया, कोस्टल रिजन्स, त्या रिजन्समध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्याचबरोबर या उत्पादनांना ग्लोबली रिकग्नाइज करण्यासाठी किंवा ब्रँडिंग करण्यासाठी यांच्यावर विशेष भर दिला जाईल. प्रश्न क्रमांक 30. अर्थसंकल्प 2026 मध्ये उल्लेख केलेली PM सेतू ही योजना मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ही आणखीन एक महत्त्वाची योजना आहे ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर PM सेतू याच्या नावाप्रमाणेच ही योजना आहे पूल इन्फ्रास्ट्रक्चरच्या संबंधित. म्हणजेच याच्यामध्ये पर्यटन क्षेत्राचा विकास करणे त्याचबरोबर ब्रिज बांधणी करून त्याच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि त्याच्या माध्यमातून संपर्कता वाढवणे यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31. अर्थसंकल्प 2026-27 नुसार नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे अपग्रेड करून कोणत्या संस्थेत रूपांतर करण्यात येणार आहे? म्हणजेच काय, तर ही पूर्वीची नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी ही जी संस्था आहे या संस्थेचे रूपांतरण नवीन एका संस्थेत करण्यात येणार आहे आणि त्या संस्थेचे नाव असेल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. म्हणजेच ही नवीन संस्था उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. अर्थसंकल्प 2026-27 मध्ये उल्लेख केलेली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही प्रामुख्याने कशासाठी आहे? तर ही जी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे ही अलायन्स आहे जे काही मांजर प्रजातीचे किंवा मोठ्या मांजर प्रजातीचे प्राणी आहेत त्यांच्या जागतिक संवर्धनासाठी समन्वय साधणे या उद्देशाने ही अलायन्स निर्माण करण्यात आलेली आहे आणि यासाठी भारताने पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. म्हणजेच बिबट्या, वाघ हे जे मांजर कुळातील प्राणी आहेत यांच्या संवर्धनासाठी जागतिक लेवलला प्रयत्न करणे आणि त्याच्यासाठी एक संस्था उभारणे, प्लॅटफॉर्म उभारणे याच्यासाठी ही अलायन्स काम करेल. प्रश्न क्रमांक 33. अर्थसंकल्प 2026-27 नुसार न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 कधीपासून लागू होईल? तर या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा कधीपासून लागू होईल ते देखील सांगितलेलं आहे. तर न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की नवीन इन्कम टॅक्स बिल किंवा ॲक्ट आहे 2025 तो कधी लागू होईल? तर तो होईल 1 एप्रिल 2026 पासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. अर्थसंकल्पाला किती कर्तव्यांपासून प्रेरणा मिळालेली आहे? तर अर्थसंकल्प मांडत असताना निर्मला सीतारामन यांनी 3 कर्तव्य सांगितलेले आहेत आणि त्या 3 कर्तव्यांपासून हा अर्थसंकल्प प्रेरित असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. तर ती 3 कर्तव्ये कोणती? पहिले कर्तव्य आहे टू ॲक्सलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजेच काय, तर उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवून आपल्या देशाच्या आर्थिक विकासाच्या गतीला अजून वाढवणे आणि ती गती कायम राखणे किंवा सस्टेन करणे. त्याच्यानंतर दुसरे कर्तव्य सांगितलेले आहे फुलफिल ॲस्पिरेशन्स ऑफ द पीपल. म्हणजे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे, म्हणजेच त्यांची क्षमता वाढवणे, त्यांना मजबूत बनवणे, देशाला समृद्ध करणे.
आणि तिसरे कर्तव्य आहे व्हिजन ऑफ सबका साथ आणि सबका विकास. म्हणजेच काय, तर देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत देशातील संसाधने असतील, सुविधा असतील किंवा संधी असतील त्या उपलब्ध करून देणे. तर अशी ही 3 कर्तव्य आहेत ज्याच्यापासून हा अर्थसंकल्प 2026चा प्रेरित होता. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, अर्थसंकल्प 2026-27 मधील उच्च स्टेम शिक्षण सहाय्य उपक्रमांतर्गत सरकार मुलींसाठी वसतिगृह कोणत्या स्तरावर स्थापन करण्याची योजना आखत आहे. तर सर्वात आधी हे स्टेम म्हणजे काय हे लक्षात घ्या. तर याचा फुल फॉर्म होतो सायन्स, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, आणि मॅथमॅटिक्स. तर याचा अर्थ होतो स्टेम एज्युकेशन. आणि या स्टेम एज्युकेशनच्या माध्यमातून किंवा याच्यासाठी एक योजना आखलेली आहे सरकारने, उच्च स्टेम शिक्षण सहाय्य उपक्रम. आणि याच्या अंतर्गत केंद्रीय सरकार हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची योजना आखत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. हे खूप महत्त्वाची योजना आहे. प्रश्न क्रमांक 36, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27च्या दस्तऐवजानुसार बहुआयामी दारिद्र्यातून किती लोकांना बाहेर काढण्यात आलेले आहे. तर जो केंद्रीय अर्थसंकल्प 2026चा मांडला त्याच्यानुसार बहुआयामी दारिद्र्य म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमधून साधारणतः 25 कोटी लोकसंख्येला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील खूप महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमधून किती लोकांना, भारतीय व्यक्तींना बाहेर काढण्यात आलेले आहे. तर त्याचे उत्तर असेल 25 कोटी एवढे. प्रश्न क्रमांक 37, अर्थसंकल्प 2026-27 मध्ये जाहीर केलेला टर्टल ट्रेल्स हा उपक्रम किनारी भागांमध्ये विकसित केला जात आहे. त्यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य समाविष्ट आहे. तर हा एक नवीन उपक्रम जाहीर केलेला आहे टर्टल ट्रेल्स. याच्या माध्यमातून जे काही कासवांच्या लुप्त होत असलेल्या प्रजाती आहेत त्यांची जी प्रजनन केंद्रे आहेत किंवा स्थळे आहेत किनारी प्रदेशांमध्ये त्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम असेल. आणि त्याच्या अंतर्गत ओडिसा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांच्या किनारी भागांचा याच्यामध्ये समावेश असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, अर्थसंकल्प 2026-27 नुसार एकात्मिक विकासासाठी किती जलाशय किंवा रिझर्वायर्स आणि अमृत सरोवरांची योजना आहे. तर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटसाठी एकूण 500 रिझर्वायर्स आणि अमृत सरोवरांच्या निर्मितीची योजना आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, वित्त आयोगाच्या उभ्या वाटपाचा म्हणजेच व्हर्टिकल डिव्होल्यूशन म्हणजेच काय, तर राज्यांना दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या करांच्या वाट्याचा हिस्सा किती टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलेला आहे. तर वित्त आयोग जो हिस्सा सुचवते की ज्याच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या करांच्या माध्यमातून राज्यांना हिस्सा दिला जातो, तर तो वाटा 41% कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 40, माउंटन ट्रेल्स विकसित करण्यासाठी कोणती दरी किंवा व्हॅली निवडण्यात आलेली आहे. तर माउंटन ट्रेल विकसित करणे म्हणजेच काय, तर याच्या माध्यमातून जे इको टुरिझम आहे त्याचबरोबर जे काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत किंवा ॲडव्हेंचर टुरिझम असं म्हटलं जातं, त्याला बढावा देण्यासाठी किंवा त्याला चालना देण्यासाठी माउंटन ट्रेल्स विकसित करण्यात येणार आहे. आणि त्याच्यासाठी अराकू दरी किंवा अराकू व्हॅली निवडण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग ही अराकू दरी कोठे आहे, तर ते आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. भारताच्या पूर्वीय घाट जे आहेत त्या पूर्व घाटामध्ये ही अराकू दरी आहे आणि तेथेही त्याच्या माध्यमातून इको टुरिझम आणि ॲडव्हेंचर टुरिझमला चालना देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 41, अर्थसंकल्प 2026-27 नुसार अंतर्गत जलमार्गांसाठी
जहाज दुरुस्ती सुविधा कोणत्या शहरांमध्ये विकसित केल्या जाणार आहेत? तर जे काही इनलँड वॉटरवेज आहेत, अंतर्गत जलमार्ग आहेत, त्यांच्या जहाजांची दुरुस्ती सुविधा निर्माण करण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी वाराणसी आणि पटना ही 2 केंद्रे ठरवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42, अर्थसंकल्प 2026-27 जाहीर केल्याप्रमाणे खगोलशास्त्राला प्रोत्साहन देण्यासाठी किती नवीन दुर्बिणी किंवा टेलिस्कोप उभारण्यात येणार आहेत? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की खगोलशास्त्राला प्रोत्साहन म्हणून एकूण 3 नवीन दुर्बिणी टेलिस्कोप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43, बर्ड वॉचिंग ट्रेल्स स्थापन करण्याचा प्रस्ताव कोठे ठेवण्यात आलेला आहे? तर हे एक नवीन प्रकल्प असेल बर्ड वॉचिंग ट्रेल्स, आणि हा स्थापन करण्यात येणार आहे पुलकित सरोवर येथे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, अर्थसंकल्पात नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलेले आहे? तर आपण जे नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवलेले आहे भारत देशाने, त्याला या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा अधोरेखित केलेले आहे. आणि कोणत्या वर्षापर्यंत आपण नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष ठेवलेले आहे? तर ते वर्ष आहे 2070 हे. म्हणजे 2070पर्यंत भारत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष हासिल करेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, अर्थसंकल्पामध्ये खालीलपैकी कोणती वस्तू महाग झालेली आहे? तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थसंकल्प 2026मध्ये काही वस्तू स्वस्त आणि काही वस्तू महाग झालेल्या आहेत. तर त्याच्यापैकी कर्करोगावरील औषधे, इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या बॅटरीज आणि बायोगॅस हे स्वस्त झालेले आहे. तर परदेशी परफ्यूम यासारखी ज्या काही लक्झरियस वस्तू आहेत त्या महाग झालेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46, अर्थसंकल्प 2026-27मध्ये सर्वाधिक खर्च खालीलपैकी कोणत्या योजनेवरती करण्यात येईल असे सांगितलेले आहे? तर हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे की अशी कोणती योजना आहे की जी अर्थसंकल्प 2026मध्ये सर्वाधिक खर्च त्याच्यावरती केला जाईल? तर सर्वाधिक खर्च केला जाईल अशी योजना सांगितलेली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे. मग या योजनेवरती किती खर्च सांगितलेला आहे? तर तो आहे 2,27,429 कोटी एवढा खर्च या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवरती केला जाणार आहे 2026च्या अर्थसंकल्पानुसार. प्रश्न क्रमांक 47, केंद्रीय अर्थसंकल्प 2026नुसार कोणत्या शेजारील देशाला सर्वाधिक आर्थिक मदत मिळण्याचे निश्चित झालेले आहे? तर यावेळीच्या अर्थसंकल्पामध्ये असा कोणता देश आहे की ज्याला भारत हा देश सर्वाधिक आर्थिक मदत देणार आहे? तर यावेळीच्या अर्थसंकल्पानुसार भूतान या देशाला सर्वाधिक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग भूतानला एकूण किती आर्थिक मदत केली जाणार आहे? तर ते आहे 2,288 कोटी रुपये एवढी. मग ही मदत भारत सरकार का करणार आहे? तर ही मदत त्यांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, त्यानंतर विकास सहकार्यासाठी आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी केली जाणार आहे. त्यामुळे हा आकडा आणि ही मदत कोणत्या देशाला केली जाणार आहे आणि का केली जाणार आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 48, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरणपत्र असे म्हटले जाते? तर हा बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे. हा पॉलिटीच्या अँगलने तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो. तर आपल्याला माहीत आहे की बजेटला राज्यघटनेमध्ये जे नाव आहे ते आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र किंवा ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. आणि हे नाव कोणत्या कलमांतर्गत आहे किंवा बजेटची तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे? तर ते कलम आहे 112. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर 110 हे कलम कशाशी संबंधित आहे? तर हे मनी बिलशी संबंधित आहे किंवा ज्याला आपण धन विधेयक म्हणतो. तर हे 110 कलम धन विधेयकाशी संबंधित आहे. त्यामुळे हे देखील कलम महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या 2 कलमांवरती डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 49,
आर्थिक वर्ष 2026-27साठी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला? तर 2026-27चा जो अर्थसंकल्प होता तो सादर केलेला आहे निर्मला सीतारामन यांनी. आणि हा त्यांचा कितवा अर्थसंकल्प आहे? तर हा त्यांनी एकूण 9व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. म्हणजे एकूण 9 वेळा त्यांनी अर्थसंकल्प आत्तापर्यंत सादर केलेला आहे. आणि सर्वाधिक अर्थसंकल्प मग कोणी सादर केला असा देखील प्रश्न पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा मल्टीलायनरमध्ये ह्या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. तर सर्वाधिक आत्तापर्यंत 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे मोरारजी देसाई यांनी. तर निर्मला सीतारामन आणि पी चिदंबरम या दोघांनी प्रत्येकी 9 वेळा आत्तापर्यंत अर्थसंकल्प सादर केलेला आहे. म्हणजेच निर्मला सीतारामन यांनी 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करून यावेळी पी चिदंबरम यांच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांद्वारे लोकसभेत औपचारिकपणे किती वेगवेगळ्या भागांमध्ये सादर केला जातो? तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न असेल, कारण केंद्रीय अर्थसंकल्प जो असतो तो एकूण 2 भागांमध्ये सादर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. मग ते 2 भाग काय आहेत? तर याला पार्ट ए आणि पार्ट बी असं म्हटलं जातं. या पार्ट एमध्ये भारताचे आर्थिक सर्वेक्षण आणि धोरणात्मक आढावा असतो. तर या पार्ट बीमध्ये कर प्रस्ताव असतात. मग या पार्ट एमध्ये कशाचा समावेश होतो? तर आर्थिक सर्वेक्षण आणि धोरणात्मक आढावा म्हणजेच काय? तर योजना असतील, क्षेत्र किंवा सेक्टर्स असतील, पायाभूत सुविधा असतील, अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती काय आहे, तर या सर्व बाबींची माहिती पार्ट एमध्ये असते. तर पार्ट बीमध्ये टॅक्सेशनचे प्रपोजल्स असतात, म्हणजे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, त्याचबरोबर फायनान्शियल लॉज जे आहेत त्याच्याबद्दलची माहिती ही पार्ट बीमध्ये देण्यात आलेली असते. त्यामुळे हे 2 भाग आहेत भारतीय अर्थसंकल्पाचे, त्या लक्षात ठेवा. आणि कोणत्या भागात काय आहे ते देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 51, आर्थिक वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने कोणती त्रिसूत्री मांडलेली आहे? तर इथून पुढच्या 4-5 प्रश्नांमध्ये 2026-27चा जो अर्थसंकल्प आहे त्याच्याशी संबंधित काही बेसिक गोष्टी आपण बघूया की ज्याच्यामध्ये काय म्हणणं आहे गव्हर्नमेंटचं. तर याच्यामध्ये 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने एक त्रिसूत्री मांडलेली आहे. ती कोणकोणती आहेत? तर बघूया. कृतीप्रधान दृष्टिकोन, सुधारणा केंद्रित धोरण आणि लोककेंद्रित विकास, ही 3 सूत्रे यावेळी शासनाने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडलेली आहेत. त्यामुळे या 3 गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा किंवा मल्टीलायनरमध्ये प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27चे मुख्य संरचनात्मक तत्त्वज्ञान कोणत्या प्रमुख लोकसंख्यात्मक किंवा विकास प्रेरक घटकावर आधारित होते? तर बेसिकली 2026-27चा जो हा अर्थसंकल्प आहे त्याचा मुख्य भर कशावर आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर याचा मुख्य भर किंवा याचं प्रेरणास्थान काय आहे या अर्थसंकल्पाचं? तर ते आहे युवा शक्ती. हा युवा शक्ती ड्रिव्हन अर्थसंकल्प असेल किंवा युवकांच्या माध्यमातून केला जाणारा विकास यावर आधारित हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53, अर्थसंकल्प 2026-27मध्ये किती धोरणात्मक आणि अग्रगण्य म्हणजे स्ट्रॅटेजिक आणि फ्रंटियर सेक्टर्स या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे? तर या अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे 7 स्ट्रॅटेजिक आणि फ्रंटियर सेक्टर्सवरती लक्ष केंद्रित करण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग ती 7 क्षेत्रे कशासाठी आणि कोणते आहेत ते आपण बघूया. तर भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणजे ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये 7 धोरणात्मक आणि अग्रगण्य क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करण्याचे ठरवलेले आहे. मग ती कोणकोणती आहेत? तर त्यासाठी बायोफार्मा शक्ती मिशन लॉन्च करण्यात येईल, म्हणजे फार्मा सेक्टरवरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 लॉन्च करण्यात येईल, म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्रावरती देखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरं आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स उत्पादन,
म्हणजे इलेक्ट्रॉनिक सेक्टर्स त्याच्या कंपोनंटच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. चौथा आहे रेअर अर्थ कॉरिडॉर्स आणि केमिकल पार्क्स, म्हणजे जे काही खनिजे किंवा मिनरल्स असतील त्यांच्यावरती आणि केमिकलच्या सेक्टर्सवरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. पाचवं आहे कॅपिटल गुड्स आणि कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर सहावं आहे वस्त्रोद्योग क्षेत्र, टेक्स्टाईल सेक्टरला प्रोत्साहन दिले जाणार आहे. आणि सातवं आहे ग्राम स्वराज्य आणि क्रीडा साहित्य उत्पादन. तर अशा प्रकारे हे 7 मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स आहेत ज्याच्यावरती भर दिला जाणार आहे भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 7ही सेक्टर्स महत्त्वाचे आहेत आणि त्याचे संबंधित वेगवेगळे MCQ आपण याआधीच कव्हर केलेले आहेत, त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 54, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार पशुपालन क्षेत्राचा शेती उत्पन्नामध्ये सुमारे किती टक्के वाटा आहे? तर अशा प्रकारे डायरेक्ट हिस्स्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो किंवा मल्टीलायनरमध्ये अशा स्वरूपाचे एखादे वाक्य तुम्हाला दिले जाते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हे सेंटेन्स खूप महत्त्वाचे आहे. तर जे पशुपालन क्षेत्र आहे, लाईव्हस्टॉक सेक्टर आहे, त्याचं शेती उत्पन्नामध्ये म्हणजे फार्म इन्कममध्ये किती टक्के वाटा आहे? तर या अर्थसंकल्पानुसार 16% वाटा हा फार्म इन्कममध्ये पशुपालन क्षेत्राचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 55, वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या शुल्कयोग्य म्हणजे ड्युटीएबल वस्तूंवरील शुल्क दर टॅरिफ रेट 20% किती करण्यात आलेला आहे? तर या 2026च्या अर्थसंकल्पानुसार ज्या वैयक्तिक वापरासाठी वस्तू आयात केल्या जातील बाहेरच्या देशातून आणि ज्या ड्युटीएबल म्हणजे ज्याच्यावरती कर आकारला जाईल अशा वस्तूंवरचा जो 20% एवढा टॅरिफ रेट होता तो कमी करून 10% एवढा करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे जे रेट आहेत त्याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात ठेवा. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो अर्थसंकल्प आहे 2026चा तो संपूर्णपणे MCQच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. परीक्षेत तुम्हाला याच्यातूनच प्रश्न विचारले जातील, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, याची चांगली रिव्हिजन करा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारताची आर्थिक पाहणी 2025-26 बघूया. ती देखील आपण अशाच प्रकारे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून बघूया, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि चांगली रिव्हिजन देखील तुमची होऊन जाईल. आणि ज्या प्रकारे MPSC परीक्षेत आर्थिक पाहणीवरती प्रश्न विचारते त्याच प्रकारच्या प्रश्नांचे फ्रेमिंग आपण त्या व्हिडिओमध्ये करून टाकू, जेणेकरून परीक्षेच्या पूर्वी तुमची चांगली रिव्हिजन होईल. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.